सामना आहे, त्याच्यामुळे आता सामना सुरू होतोय. अंपास 2 मिनिटं थांबा. फोटो सेशन झाल्यानंतर आपण पुढच्या सामन्याला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. थँक्यू सो मच. जोवेलीपाडा संघ क्वालिफाईड होताना तुम्हाला पाहायला मिळाला आणि मितेजी धुळे साहेब या ठिकाणी तुमची उपस्थिती राहिली. तुमचं पुन्हा एकदा सरचे स्वागत. सन्माननीय भास्करजी कोंडेरकर यांना आपण विनंती करूयात की तुम्ही मंचावरती बसून या स्पर्धेचा आनंद घ्या. तुमचं सरचे स्वागत. सामना आता या ठिकाणी सुरू होईल. कासगाव आणि त्यांच्या विरोधात आंबे. आणि या सामन्याला जशी सुरुवात होईल ऐकूयात याच विभागातला लेजंड आवाज दत्ता सर यांच्या शुभवाणीतून आपण ऐकूयात या मॅचचं सत्र. इट्स सो टू यू. हॅलो, या ठिकाणी सुंदर गोलंदाजी. दुसऱ्या चेंडूवर करण लहाने या ठिकाणी बाद होतोय. गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्यानंतर एक पारितोषिक आलेले सुमित भाग्यवंत यांनी जर झेल पकडला तर सुंदर ग्रुप आंबे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि शुभेच्छाही आलेल्या आहेत सुंदर ग्रुप आंबे याकडून आंबे संघाला. यावेळेचा चेंडूही सुंदर होता. स्क्वेअर लेगला ढकलून टाकतोय. एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते. 3 षटकाचा हा सामना मलंगड विभागातून आंबे हा संघ आलेला आहे. सकाळपासून हा संघ या ठिकाणी उपस्थित आहे. मात्र आता जवळजवळ 5:30 वाजता त्यांचा हा सामना दुसरा सामना लागलाय आणि मी त्या संघाचे खूप खूप अभिनंदन करतो. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेचा चेंडू सुंदर फटका. मात्र क्षेत्ररक्षक झेलची ट्राय करत असताना झेल मात्र पकडू शकला नाही. मात्र 4 धावा देऊन गेला हा चेंडू. चौकार. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 1 गड्याच्या मोबदल्यात 6 धावा. सुंदर प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा, मात्र यश काय मिळालं नाही. पुन्हा एकदा यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू जातोय सीमा राशी पार. चौकार. राजच्या बॅट मधून आलेला हा चौकार. गोलंदाजाने हॅट्रिक किंवा फलंदाजांनी चौकार षटकाची हॅट्रिक केली तर भांदाज कोंडिलकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भांदाज कोंडिलकर यांच्याकडून एक पारितोषिक. आविष्कार भाग्यवंत यांनी जर 2 झेल टिपले तर सुंदर ग्रुप आंबे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. का भाग्यवंत यांच्यावरच काय बोली लागते मला माहिती नाही. सुंदर ग्रुप खूप सुंदर काम करतोय, प्रोत्साहित करतो आपल्या क्षेत्ररक्षकांना. धावसंख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर रिव्ह्यू व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने.
कोणी घेतलाय? पंचरियो. दिनेश आयोजक या. चला कमिटी यायचे. इट्स अ फेअर दुरेवली. चांगला चेंडू होता. रेषेच्या आतमधून गाईड लाईनच्या आतमधून गेलेला चेंडू आणि षटक संपतं. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती डबल डिजिट मध्ये 10. सोपान भाग्यवंत. आविष्कार आणि सुमित साठी सुंदर ग्रुप आंबेकडून 500-500 रुपयाचं पारितोषिक झेल साठी आलेलं आहे. मी विचारतो. गोलंदाज सोपान भाग्यवंत. रोहित आपण यायचे इकडे जरा. रोहित कोंडिलकर. चेंडूवर येतोय. धावसंख्या 16. दुसरं षटक. यावेळेचा चेंडू मिड विकेटच्या स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू सीमारेषे पार. ज्या नितेशचा बल्ला आधीच्या मॅच मध्ये खामोश होता तो आता या ठिकाणी चांगली फलंदाजी करत असताना करण बाद झाल्यानंतर संपूर्ण जबाबदारी राज आणि नितेश यांच्या खांद्यावर आली असताना करणच्या बॅटमधून धावा नाही येऊ शकल्या. मात्र राजने या ठिकाणी 2 चौकार लगावलेत. नितेशने या ठिकाणी 1 षटकार आणि 1 चौकार लगावलाय. आता लगोपटचा हा षटकार आणि चौकार, त्यामुळे आंबे या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती कासगाव या संघाची जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवर. तीन चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालेला आहे. 3 चेंडूमध्ये 10 धावा वसूल केल्यात त्या नितेशने. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर मात्र कमबॅक केले ते नितेश. अजून एक चांगला फटका. चेंडू सीमारेषे पार. षटकार. काय बॅटिंग करतोय नितेश. मागच्या मॅच मध्ये
फ्लॉप झाल्यानंतर या बॅटमध्ये मात्र बॅटने प्रत्युत्तर देत असताना आंबे या संघाला. अजून एक चांगला चेंडू होता, यॉर्कर चेंडू खोदून काढलाय, मात्र त्या ठिकाणी मिस फिल्डिंग आणि या 2 धावा पाहायला मिळतात. आणि अजून एक ओर थ्रोची धाव, 3 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. कारण 3 षटकांचा हा सामना आहे. जास्तीत धावा जमा करण्याचा मानस असेल तो टीम कार्तिक 11 काचगाव या संघाचा. धावसंख्या जाऊन पोहोचते 29. ज्या पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा होत्या, आतापर्यंत मात्र या 5 चेंडूमध्ये 19 धावा आलेल्या आहेत. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील. नो चेंडू भीमर +1 आणि एक धाव. 1+1. चला खेळा. तुम्ही बोलला का रे, काय खेळतो तो. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. 21 धावा 5 चेंडूवर गोलंदाज सोपानने दिल्यात. जरा पेनल्टी लावली जाईल. नका ना जास्त बोलू. आणि फ्री हिटचा फायदा आणि चेंडू फिल्टास. खतरनाक षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. सोपानच्या मार्फत कमबॅक षटक हे असेल कार्तिक 11 काचगाव साठी. कारण पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यानंतर या षटकामध्ये आल्या त्या 27 धावा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर कार्तिक 11 काचगाव संघाची धावसंख्या 1 बाद 37. या षटकामध्ये आपल्याला 3 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाला. खराब गोलंदाजी पाहावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पॉवर प्लेचा षटक होतो, ज्यामध्ये फक्त 10 धावा दिल्या होत्या आणि करण सारख्या फलंदाजाची विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली होती. मात्र नितेशने जो कारनामा केलाय, मागच्या मॅचचं जे राहिलेलं त्याचं भरून काढलंय तर या मॅच मध्ये, आणि नितेशने धावा वसूल केल्यात त्या 27. टीमची धावसंख्या काचगाव कार्तिक 11 संघाची धावसंख्या 37. गोलंदाज केतन भोईर. केतन भोईरनी जर 10च्या आतमध्ये धावा दिल्या तर हेमंत भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि सुंदर ग्रुप करूनही 500 रुपये. बघा सुरुवात तर झालेली आहे केतनची. आजाराच्या दिशेने वाटचाल करतोय. पहिल्या चेंडूवर गडी बाद. ऋतिक, सुमित भाग्यवंत आणि आविष्कार भाग्यवंत. आपण कॅच कधी घेणार, आपले सुंदर ग्रुप वाट पाहतोय. जर तुम्ही कॅच घेतली नाही तर तुमची जे प्राइज आहे ते प्रवीण किंवा अजून कोणाला दिलं जाईल. पवन या ठिकाणी. आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. झेलची संधी होती, चेंडू सीमारेषे पार. 4 धावा. पंच चौका का चक्का दिला काय? बरं, 4 धावा. आता डान्स झाला पाहिजे. अजून एक
बघा मिस फिल्डिंग नंतर जे होतंय ते या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि फलंदाज ऋतिकच्या बॅटमधून अजून एक षटकार. वाईट चेंडू. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजून 3 चेंडू आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव या ठिकाणी आणि या एकनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 49. 7 बॉल 26 धावेवर खेळतोय नितेश. जर या ठिकाणी 50 प्लस करतायत समीर राऊत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे कासगाव संघाला. अजून एक षटकार नितेशच्या बॅटमधून. धावसंख्या 50 प्लस. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 55 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आतापर्यंत या षटकामध्ये 2 षटकार तर पाहायला मिळालेत. पहिल्या बॉलवर विकेट आल्यानंतर एकदम सुंदर बॉल होता पहिला, मात्र त्यानंतर कमबॅक केलं फलंदाजांनी. अजून एक चांगला चेंडू. अजून एक चांगला चेंडू होता. पहिला चेंडू चांगला टाकल्यानंतर दुसराही चेंडू चांगला टाकल्यानंतर 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. तिसऱ्या धावेचे मानस आणि तिसऱ्या धावेला फलंदाज बाद होतोय. त्या 2 धावांच्या मदतीने संघ कार्तिकी 11 यांचे धावसंख्या होते 58 धावा. 57 धावा. 58 धावांचं आव्हान असेल ते टीम अंबे या संघाला. नितेशच्या बॅटमधून 9 बॉल मध्ये 34 धावांची खेळी या ठिकाणी पाहायला मिळाली. वेलपेट नितेश. असेच आपले बॅट दाखवत जा.
18 चेंडू आणि 58 धावांचं आव्हान घेऊन टीम आंबे संघ या ठिकाणी मैदानात सलामीची जोडी जाताना पाहतोय आपण. मच्छिंद्र आणि देवा. पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज करण. मच्छिंद्र आणि देवा ही सलामीची जोडी. पहिला चेंडू बिरकावचा होता सीमेरेषे पलीकडं. क्षेत्ररक्षक संदेश ज्यांनी मगाशी झेल सोडला होता, आता मात्र झेल सोडला नाही आणि पहिल्याच चेंडूवर हादरा मिळतोय तो टीम आंबे संभाल. महेश येतोय मच्छिंद्रची जागा घेण्यासाठी. पहिल्या चेंडूवर विकेट आल्यानंतर या ठिकाणी एक मोठं आव्हान घेऊन संध्याकाळच्या सत्रात, कारण जसं जसं वातावरण या ठिकाणी बदलत जाईल, कारण दमट हवा या ठिकाणी पाहायला मिळते. जे दुपारी आपल्याला षटकार चौकार मारू शकतो आपण, ते यामध्ये जरा कठीण होऊन जात आहे. चांगला गोलंदाज करण, जो डॉट चेंडू. जो ओपन मध्ये हा गोलंदाजी करत असतो, तोही गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतो करण. बॅटची एज समीर राऊत यांच्या दस्तानामध्ये हे झेल त्या ठिकाणी जाऊन पोचलाय. तीन चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. अजूनही एकही धाव आपल्याला स्कोर बोर्डवर पाहायला मिळत नाही. षटकार येतोय स्वपनच्या बॅटमधून या चौथ्या चेंडूवर. टीमची धावसंख्या षटकाराच्या सहाय्याने सुरू होते. यावेळीची परफ्यूम डिलिव्हरी कानाच्या अगदी जवळून, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. वन बाउन्स अंपरांचा इशारा आलाय. उबेद सर, वन बाउन्स दिला होता ना उबेद सर? अंपर तुम्ही आम्हाला कन्फ्यूज करणार तर करण आमच्यावर भडकेल.
निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिलं षटक संपतं. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात टीम आंबे संघाची धावसंख्या 6. दुसरं षटक देतो गोलंदाज राज. 57 धावांचं आव्हान असताना 58 धावांचं आव्हान असताना पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा. साखरपुडा सुरू झालेला आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी जायचंय पुढे. खेळाडू येतील. पुलटा चेंडू. चेंडू सीमारेषे पार. चौकार. धावसंख्या जाऊन पोचते ती 10. सुंदर षटक हाताळलं होतं करणने, ज्याने आपल्या षटकामध्ये 2 गडी बाद केले होते आणि फक्त आणि फक्त 6 धावा दिल्या होत्या. अजून एक चांगला चेंडू. निर्धाव चेंडू. फक्त 2च चेंडूवर या ठिकाणी धावा झालेल्या आहेत. बाकी सर्व निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतात. यावेळेस सुंदर फटका. क्षेत्ररक्षक पाठमोरा फिरतोय. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा मानसाने 2 धावा पूर्ण झाल्यात टीम आंबे संघाच्या आणि या 2च्या सहाय्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12. सुंदर फटका. क्षेत्ररक्षक करण त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषे पार. षटकार. उद्या सकाळी बघा, उद्या एक्स्ट्रा पोल नाहीये. त्या ठिकाणी आजच्या या मॅच मधला विजेता संघ आणि खरवई संघ यांचा सामना होईल, याची नोंद घ्यायची. एक रन. शेवटचं षटक. पहिल्या चेंडूवर राज भोईर येतोय मलिंगा स्टाईलनी. पहिल्या मॅचला राज भोईर नव्हता, मला माहिती आहे कुठेतरी गेला होता. मात्र त्याच्या गैरहजेरीत फलंदाज बाद होतो.
त्याच्या राजच्या गैरहजेरीत हर्षद यांनी चांगली गोलंदाजी केली होती. मला वाटतं कॅप्टनने त्याला गोलंदाजी द्यायला हवी होती. नवोदित खेळाडू आहे, 17 वर्षाचा हर्षद यांनी चांगली गोलंदाजी केली होती. मात्र एक अनुभवी गोलंदाज मलिंगा स्टाईलनी गोलंदाजी करत असताना अजून एक चेंडू सीमेरेषेकडे जातोय, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. उद्याचे सामने असतील डिंगडॉंग काचगाव भाईजान स्टार 11, डोके विरुद्ध छत्रपती CC कुलगाव, RK वालिवली जय मल्हार शिरगाव, मयूर ग्रुप बदलापूर आणि जांभिवली ब आजच्या पोलचे असे सामने असतील. काचगाव संघाला जायचं असल्याने हा सामना या ठिकाणी होणार नाही. खरवई संघाने याची नोंद घ्यायची. आणि हा सामना काचगाव संघ जिंकतो या ठिकाणी. विजेता संघाचं हार्दिक अभिनंदन, हरलेल्या संघाचं तितकंच कौतुक. हा दादा. हॅलो, आंबे संघ यायचे आपण आणि विजेता संघाचं कोण मॅन ऑफ द मॅच.